मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता साक्षीचे गुंड अर्जुनच्या ऑफिसमध्ये घुसलेले असतात आणि सर्व स्टाफला त्याचबरोबर अर्जुनला देखील मारहाण करण्याचा प्रयत्न करतात। पूर्ण ऑफिसची तोडफोड करतात। तेव्हा आता अर्जुन खूपच चिडतो आणि त्या गुंडांना मारू लागतो, परंतु ते गुंड अर्जुनलाच विरोध करत असतात। तर अर्जुन आता खूपच चिडलेला असतो, तो देखील आता त्यांना चांगलंच बदडून काढतो। हे सर्व दृश्य पाहून चैतन्याचा राग देखील अनावर झालेला असतो। त्या पब्लिकला तेथून हटवण्यासाठी चैतन्य देखील मदत करत असतो। त्यानंतर एक गुंड सारखा अर्जुनकडे पाहत असतो आणि लगेच आपल्या पायातली चप्पल उचलतो आणि अर्जुनला फेकून मारणार असतो। तेवढ्यातच सायली तेथे येते आणि अर्जुनच्या समोर ढालीसारखी उभी राहत त्याला वाचवते। तेव्हा आता सायली खूपच रागात त्यांच्याकडे पाहत असते। मग आता अर्जुन सुभेदार हाय हाय, चैतन्य गडकरी हाय हाय असं सर्वजण मोठ्या मोठ्याने ओरडू लागतात। आता अर्जुन आणि चैतन्यला खूप टेन्शन आलेलं असतं। सायली मात्र आपला रुद्र अवतार धारण करते आणि सर्वांनाच जणू धमकी देते, एक जरी पाऊल तुम्ही कोणी पुढे आलात ना तर गाठ माझ्याशी आहे। अहो, तुम्हाला काय वाटलं की असला हिंसाचार केला म्हणून तुमची बाजू खरी ठरते का? एखाद्या प्रतिष्ठित वकिलाच्या असं ऑफिसमध्ये घुसून त्या ऑफिसची तोडफोड करता, तेथे असणाऱ्या महिला स्टाफला तुम्ही मारता, तेव्हा आम्ही इथे न्याय करायला आलोय असं साक्षीचे गुंड म्हणतात। तेव्हा न्याय करणारे तुम्ही कोण आहात? वकील आहात की पोलीस आहात? न्याय तरी मुळात कळतो का तुम्हाला? तुम्ही इथे येऊन महिला कर्मचाऱ्यांवर हात उचललात, या आरोपाखाली तुम्हाला अटक देखील होऊ शकते जर मी पोलीस कंप्लेंट केली ना तर, कारण या सर्व घटनेचा व्हिडिओ मी काढून घेतला आहे असं म्हणून सायली खूपच चिडते। त्यावेळी सायली आता सर्वांना तेथून हाकलवून लावत असते। तर आता ते गुंड म्हणतात, हे पोलिसांचं लफडं आपल्याला नाही पाहिजे असं म्हणून ते लगेच तेथून निघून जातात। अर्जुन आता सायलीच्या या रुद्र अवताराकडे पाहतच राहतो। त्याला जरा मनातून आनंद होतो की सायली माझ्यासाठी, माझी आज प्रतिष्ठा देखील तिनेच वाचवली। मग आता बने म्हणतो, बरं झालं सायलीताई तुम्ही इथे आलात, नाहीतर आज काय होऊन बसलं असतं ना काय माहीत। त्यानंतर सायली म्हणते की तुम्ही स्टाफला आता घरी पाठवून द्या। अर्जुन ठीक आहे असं म्हणतो आणि बनेला सांगतो स्टाफला आतमध्ये बोलव। हा सर्व स्टाफ आता आपल्या दबक्या पावलांनीच आतमध्ये येतात। खरं तर त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं। तेथे सर्व अस्ताव्यस्त पडलेल्या फाईल्स ते सर्वजण अगोदर उचलून ठेवतात आणि अर्जुनचा आदर करतात। त्यावेळी आता सायली त्यांच्याकडे पाहतच राहते। मग आता अर्जुन म्हणतो, सॉरी माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला। तेव्हा गट्टेबाई म्हणते, तसं नका बोलू सर, कारण तुमचा त्रास आम्हाला दिसतोय, आम्हाला माहीत आहे की तुम्ही किती खरं बोलताय ते। चैतन्य सर आणि तुमचा यामध्ये काहीही गुन्हा नाही आहे। त्यानंतर अर्जुन म्हणतो, आता तुम्ही सर्वजण घरी जा, मी तुम्हाला अपडेट करतो नंतर। तेव्हा ठीक आहे असं म्हणून सर्वजण आता घरी जायला निघतात। त्यावेळी सायली आता अर्जुनला म्हणते, तुम्ही आणि चैतन्य सर जरा केबिनमध्ये आराम करता का? तुम्ही खूप थकलेले दिसताय। तेवढ्यातच बने आता तेथे लेटर घेऊन येतो आणि म्हणतो की सर हे पहा, तुमच्या दोघांसाठी लेटर आलं आहे। तेव्हा अर्जुन आणि चैतन्य लगेच दोघेही ते लेटर वाचू लागतात। तेव्हा सायली विचारते, ही कसली नोटीस आहे? तेव्हा आमच्यावर बार काउन्सिल बसवण्यात आला आहे असं अर्जुन म्हणतो। तेव्हा सायलीला काही समजत नाही, ती पुन्हा विचारते म्हणजे काय? त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, साक्षीने जे खोटे नाटे आरोप केले आहेत ना, त्या सर्व घटनेची आता चौकशी होणार आणि आमची इन्क्वायरी सुद्धा होणार आहे। तेव्हा हे ऐकता सायलीला मोठा धक्का बसतो। पुढे आता अर्जुन खूपच रडकुंडीला येतो आणि म्हणतो, आमच्या हातून आता पूर्ण केसेस निघून गेले आहेत। एवढी वर्ष मेहनत करून एवढं मोठं रेप्युटेशन मी बनवलं होतं, एका दिवसामध्ये सगळं काही संपून गेलं आणि आता ही इन्क्वायरी, असं म्हणून अर्जुन आता खूप टेन्शनमध्ये येतो। त्यावेळी चैतन्य म्हणतो, साक्षीने केलेले आरोप ही पुराव्यांशिवाय अजिबात सिद्ध करू शकत नाही आणि हे लेटर आणि ही इन्क्वायरी म्हणजे नामुष्कीच आहे। खोटे पुरावे गोळा करणारे वकील असा स्टॅम्पच साक्षीने आपल्यावर मारलाय। आता कुठलाही नवीन क्लायंट आपल्याकडे येताना खरंच 10 वेळा विचार करेन। त्यावेळी अर्जुन आणि चैतन्य लगेच बाहेर जातात। मग आता बने विचारतो, सायलीताई आपल्या इमानदार अर्जुन सरांवर आणि चैतन्य सरांवर हा कसला आरोप लागलाय?
त्यावेळी सायली म्हणते, सगळं काही ठीक होणार आहे दादा, तुम्ही फक्त मी सांगते ना तसं करा. तेव्हा बोला ताई असं बने विचारतो, तर सायली आता वेगळा काहीतरी विचार करत असते. इकडे घरातील सर्वजण आता बाहेर बसलेले असतात, पूर्ण आजी देखील. तेव्हा तुम्ही वरण भात तरी खाऊन घ्या ना, असं काळजीने कल्पना पूर्ण आजींना म्हणते. त्यावेळी अर्जुनचा फोन आल्याशिवाय अजिबात माझ्या घशाखाली एक घास देखील उतरणार नाही, असं पूर्ण आजी म्हणतात. मग अश्विन म्हणतो, जेवणा अगोदरची जी गोळी आहे ती तर तुला घ्यावी लागेल आणि ती महत्त्वाची आहे. मग आता विमल म्हणते, त्या सर्व गोळ्या मी आजींच्या रूममध्ये ठेवल्या आहेत, पटकन घेऊन येते, असं म्हणून ती लगेच गोळ्या घेऊन येते. अश्विन आता पूर्ण आजींना गोळी देणार असतो, परंतु त्यामध्ये एकही गोळी शिल्लक नसते. म्हणूनच आता अश्विन म्हणतो, हे काय आजी, अगं तुम्हाला सांगितलं नाहीस गोळ्या संपल्या ते. तेव्हा त्या म्हणतात की अरे सॉरी, रात्रीच मी शेवटची गोळी घेतली, माझ्या लक्षातच राहिलं नाही, असं म्हणून आता त्या शांत बसतात. मग आता अश्विन म्हणतो, मीच जातो आणि पटकन गोळी घेऊन येतो. तेव्हा कल्पना म्हणते, बाळा सांभाळून जा हा. तेव्हा तो म्हणतो, हो मम्मा, जातो मी सांभाळून. त्यावेळी कल्पना आता घाबरतच म्हणते, काहीच धड होत नाहीये असं मला सतत का वाटतंय. विमल म्हणते, जरा धीर धरा वहिनी, सगळं काही अगदी ठीक होणार आहे. इकडे अर्जुन हा ऑफिसमध्ये बसलेला असतो. तेव्हा तो आता म्हणतो की आपल्याला अशी बार काउन्सिलची नोटीस येईल, कधी वाटलं नव्हतं रे. ही फर्म आपण उभी करण्यासाठी किती दिवस रात्र कष्ट घेतले आहेत आणि सर्व कष्टावर आता पाणी फिरले असं मला वाटतंय. काय करावं ना कळतच नाही, असं म्हणून अर्जुन हा खूपच टेन्शनमध्ये येतो. मग आता चैतन्य रागातच म्हणतो, साक्षीला ही सगळी भरपाई आता करून द्यावीच लागेल, मी तिला अजिबात सोडणार नाहीये, असं म्हणून चैतन्य देखील आता भयंकर चिडलेला असतो. दुसरीकडे पूर्णाजींच्या गोळ्या संपलेल्या असतात, म्हणून अश्विन त्या आणण्यासाठी निघालेला असतो. तेवढ्यातच साक्षीचे गुंड देखील आता तेथे झाडाच्या आड लपून बसलेले असतात आणि नक्की घरातून कोण येतंय याचीच वाट पाहत असतात. तेवढ्यातच अश्विन आता गाडीवर बसतो आणि निघालेला असतो. तेव्हा आता जे साक्षीचे गुंड असतात ते आता पटकन एक दगड उचलतात आणि अश्विनच्या डोक्यातच घालतात. तेव्हा त्याला जबर मार लागतो. त्याला आता काही सुचत नाही. समोर तो पाहतो तर बाईक घेऊन ते गुंड पळालेले देखील असतात. त्यामुळे आता त्यालाच खूप मोठा धक्का बसतो. तो आता इकडे तिकडे पाहतो, तोपर्यंत ते गुंड तेथून गेलेले असतात. तेव्हा आता अश्विनच्या डोक्यातून खूपच रक्त येऊ लागतं. इकडे आता अर्जुन डोक्याला हात लावतो आणि म्हणतो, मला कधीच वाटलं नव्हतं रे चैतन्य, अशी सिच्युएशन आपल्यावर येईल म्हणून. त्यावेळी आता चैतन्य म्हणतो, हो ना, मलाही कधी वाटलं नव्हतं. आपल्या हातून सगळ्या केसेस निघून गेल्या आहेत, एकही केस अजून राहिली नाही आहे, असं अर्जुन आता म्हणतो. त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यातच कुणीतरी दरवाजा ठोठावतं. आता ती सायली असते. ती म्हणते, सर आतमध्ये येऊ का. अर्जुन आता काहीच बोलत नाही. आता ती स्वतःच आतमध्ये येते आणि म्हणते, कोण म्हणतं की तुमच्याकडे एकही केस नाही आहे. अहो, अजूनही मधुभाऊंची केस तर तुमच्याकडेच आहे ना. जर ही केस तुम्ही जिंकलात तर तुमची गेलेली प्रतिष्ठा, तुमचे गेलेले क्लायंट आणि तुमचा लौकिक पुन्हा तुमच्याकडेच येणार आहे. अहो, तुमच्यासारखा हुशार आणि एकही केस न हरलेला वकील कुठे पाहायला मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही आमची केस आता लढायची, चालेल ना, असं म्हणून सायली हात पुढे करते आणि ठरलं तर मग असं बोलते. तेव्हा अर्जुन देखील तेवढ्याच आनंदाने आता जागेवरून उठतो आणि ठरलं तर मग आता रडायचं नाही, लढायचं, असं म्हणून तो सायलीकडे पाहतच राहतो. थोडं का होईना अर्जुनच्या आणि चैतन्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम आता सायलीने केलेलं असतं. तेव्हा आपण तिघे मिळून आता साक्षीला मात करूयात आणि तिची सर्व पाळमुळं खणून काढूयात. कारण आपण तिघे एकत्र आलो ना, त्याचबरोबर तुमचा सर्व स्टाफ, अजूनही काही अशा व्यक्ती असतील ज्यांचा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे, व्यक्तीही तुमच्याबरोबर असतील. त्यामुळे अजिबात तुम्ही काळजी करू नका. मग आता रविराज तेथे येतो आणि माझाही तुम्हाला सपोर्ट आहे असं म्हणतो. आता रविराजला पाहून अर्जुनच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. त्यावेळी तो म्हणतो, सिनियर, मग आता साक्षीची प्रेस कॉन्फरन्स मी पाहिली आणि मग मला समजलं की तुम्हाला सपोर्ट हवा आहे, म्हणूनच मी इकडे आलोय.
आता सिनियर आपल्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभा आहे हे पाहून आता अर्जुनला खूपच आनंद होतो। तर दुसरीकडे ॲडव्होकेट पवार हे साक्षीच्या घरी आलेले असतात। मग साक्षी त्यांच्या पुढे पैशांची पेटीस ठेवते आणि म्हणते कोणत्याही परिस्थितीमध्ये माझे अण्णा जेलमधून सुटलेच पाहिजे, ते जेलमधून नक्कीच सुटतील, तसे मी प्रयत्न देखील करतो। साक्षी म्हणते मी जी आग लावली आहे ती थंड होण्याच्या आत माझे अण्णा सुटले पाहिजेत। म्हणजे समजलंय ना तुम्हाला मी कोणती आग लावली येते? त्यावेळी ॲडव्होकेट पवार हो असं म्हणतात। तर साक्षी आता बंदुकीचा धाक ॲडव्होकेट पवारांना दाखवते आणि म्हणते कोणत्याही परिस्थितीमध्ये माझे अण्णा हे सुटले पाहिजे, ही जबाबदारी तुमच्यावर आहे, नाहीतर मी तुम्हाला गोळ्या घालेन, अशी ती सरळ सरळ धमकीच देते। तेव्हा जामिनावर महिपत शिखरे यांची नक्कीच सुटका होईल, पण तुम्ही काळजी करू नका आणि तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे। तेव्हा साक्षी विचारते कोणती गुड न्यूज? तेव्हा पवार वकील सांगतो की बार काउन्सिलची नोटीस अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी या दोघांनाही गेली आहे। साक्षी खूपच खुश होते आणि म्हणते ही तर सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या। तुमच्या सर्कलमध्ये हे दोन ॲडव्होकेट अजिबात नसतील पवार, असं म्हणून ती त्याला तेथून जायला सांगते। रविराज अर्जुनला म्हणतो की बस ना अर्जुन, तुम्ही असे उभे का राहिला आहात? तेव्हा अर्जुन बसतो, त्याला आता खूप टेन्शन आलेलं असतं। मग आता रविराज म्हणतो हे बघ साक्षी आणि महिपतचे आता खोटे चेहरे माझ्यासमोर हळूहळू यायला लागले आहेत, परंतु त्या दोघांना विरोध करण्यासाठी माझी तुम्हाला पूर्ण मदत असेल। अजूनही तुमच्यावरचं संकट टळलं नाहीये, धोक्याचा इशारा आहे असं आता रविराज म्हणतो। अर्जुन आणि चैतन्य टेन्शनमध्ये येतात आणि विचारतात काय झालं? मग आता रविराज विचारतो तुम्हाला बार काउन्सिलची नोटीस तर आली असेल? अर्जुन म्हणतो हो। तर या प्रकरणाकडे ते खूप गांभीर्याने नेहमी पाहतात असं रविराज म्हणतो। आणि मी बार काउन्सिलच्या मीटिंगवरूनच आत्ता आलोय, कारण मी त्या बोर्डचा मेंबर आहे। मग आता तिथे नक्की काय डिस्कस झालं असं आता रविराजला चैतन्य विचारतो। त्यावेळी रविराज आता म्हणतो तिथल्या काही मेंबरचं असं म्हणणं आहे की तुमच्या दोघांची सनद रद्द करावी। तेव्हा हे ऐकताच आता या तिघांनाही मोठा धक्काच बसतो। तर अर्जुन विचारतो काय, असं कसं करू शकतात ते? त्यावेळी सायली म्हणते पण सर यांच्या विरोधात कुठलेही पुरावे नाही आहेत। तेव्हा रविराज म्हणतो की हे बोलूनच मी त्यांना रोखलं आहे, साक्षी शिखरे ही खोटं बोलत होती हे त्यांना मी सांगितलंय आणि तुम्हाला हे काउन्सिल समोर सिद्ध करावं लागेल, तुम्हाला तुमची बाजू मांडावी लागेल। मग अर्जुन विचारतो की आमचं म्हणणं ते ऐकून घेतील ना? रविराज म्हणतो हो, मी असणार आहे तिथे, मुळे तुमच्या दोघांची बाजू नक्कीच ते ऐकून घेतील। आता रविराजच्या ह्या बोलण्यामुळे अर्जुनला अजूनच धीर येतो। पुढे आता रविराज म्हणतो मी त्यांना म्हणालो की आत्तापर्यंतचं त्या दोघांचं रेकॉर्ड आणि रेपुटेशन देखील विचारात घ्या आणि ते या गोष्टीसाठी तयार सुद्धा झाले। तेव्हा सायली म्हणते सर तुमच्या येण्याने खरंच आम्हाला खूप धीर मिळाला आहे, आता तुमच्याच मदतीने साक्षी शिखरे महिपत शिखरे या दोघांना धडा शिकवायचाच, असं म्हणून ती हात पुढे करते। मग रविराज अर्जुन आणि चैतन्य हे तिघेही तिच्या हातावर हात ठेवतात आणि एक युती करून आता साक्षीला धडा शिकवणार असतात। दुसरीकडे अश्विनच्या डोक्याला मार लागलेला असतो म्हणून अस्मिता ते बँडेज करते। मग आता तो म्हणतो जरा पॅक बांध ग, ती म्हणते अरे तुला दुखेल खूप। त्यावेळी आता कल्पना देखील तेथे येते आणि विचारते काय रे बाळा, काय झालं, कुणी मारलं तुला? त्यावेळी तो म्हणतो की काही नाही, मी बाईकवरून चाललेलो असताना अचानक दगड मला एक लागला, तेव्हा त्या शेजारच्या वस्तीतील ती टारकट पोरं असतील, मी त्यांच्या आईवडिलांना जाऊन आता भेटतेच, असं अस्मिता जरा रागातच म्हणते। तेव्हा पूर्ण आजी म्हणतात एक एक प्रकरण अगोदर निस्तरू देत, थांब जरा, याला जरा बरं वाटू देत आणि मग जा। तेवढ्यातच अर्जुन आणि सायली त्याचबरोबर चैतन्य हे तिघेही येतात आणि अश्विनकडे पाहतात, आश्चर्यानेच विचारतात की काय झालं रे? मग आता मी जेव्हा बाईकवर पूर्णाजींच्या गोळ्या आणण्यासाठी चाललो होतो तेव्हा अचानक मला एक दगड लागला, असं आता अश्विन म्हणतो। त्यावेळी तू कुणाला पाहिलंस का असं अर्जुन विचारतो। तेव्हा अश्विन म्हणतो नाही, मी कुणालाच पाहिलेलं नाही। तर आता पूर्णाजी म्हणतात त्याला बरं वाटतंय जरा, पण तिकडे सगळं काही ठीक आहे ना? सायली आता नकारार्थी मान हलवते, तर घरातील सर्वांना खूपच टेन्शन येतं। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।